राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राज्य सरकारनं सीआयडी चौकशीचे आदेश दिले होते. मात्र विमानातील ज्या ब्लॅक बॉक्सच्या आधारे हा तपास होणार होता, तो जळालेल्या अवस्थेत असल्यामुळं तपासात काही मर्यादा येत आहेत. त्यामुळं जळलेला ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवण्याच्या हालचाली आता सुरू झाल्या आहेत. खरं तर अजित पवारांचा अपघात की घातपात असा संशय व्यक्त केला जात असतानाच आता या ब्लॅक बॉक्सचं पुढं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पण तुम्ही म्हणत असाल, हा ब्लॅक बॉक्स म्हणजे नक्की काय? अपघातानंतर ब्लॅक बॉक्स इतका महत्त्वाचा का असतो? हे सगळं सविस्तर जाणून घेऊ या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र कट्टा. 28 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झाल्यानंतर विविध शंका उपस्थित केल्या जात आहेत. अजित पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत घातपाताचा संशय असल्याचं सांगत काही महत्त्वाचे प्रश्न विचारले होते. आणि त्यानंतर अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स जळाल्याची चर्चा सुरू झाल्याने या अपघात प्रकरणातील संशय आता आणखीनच बळावला आहे. आणि याच पार्श्वभूमीवर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने या अपघाताच्या चौकशीबाबत आणि ब्लॅक बॉक्स बाबत एक पत्रक काढून या प्रकरणी सखोल चौकशी सुरू असल्याचं सांगितलंय. नागरी उड्डाण मंत्रालयाने या पत्रकात असं म्हटलं आहे की अजित पवार यांच्या अपघातग्रस्त विमानात 2 स्वतंत्र फ्लाईट रेकॉर्डर होते. मात्र अपघातानंतर विमानाला लागलेल्या आगीमुळे हे दोन्ही रेकॉर्डर बराच काळ आगीच्या संपर्कात असल्यामुळे त्यांचं नुकसान झालं आहे. एअर ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने देखील असं सांगितलं आहे. तर ज्या देशात या विमानाची बांधणी झाली होती त्या देशातील अधिकृत प्रतिनिधींकडून या प्रकरणी मदत मागितली आहे, अशी ही माहिती एअर ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोनं दिली आहे. त्यामुळे आता या ब्लॅक बॉक्सचं पुढे नक्की काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र हा ब्लॅक बॉक्स इतका महत्त्वाचा काय आहे आणि ब्लॅक बॉक्स म्हणजे नेमकी काय, हे आता समजून घेऊ. तर ब्लॅक बॉक्स म्हणजे विमानाच्या अपघाताचं कारण शोधण्यासाठी तांत्रिक माहिती आणि वैमानिकांमध्ये झालेल्या संभाषणाची नोंद करणारं अत्यंत सुरक्षित उपकरण आहे. याचं नाव जरी ब्लॅक बॉक्स असलं तरी तो नारंगी रंगाचा असतो. प्रत्येक ब्लॅक बॉक्समध्ये 2 अत्यंत महत्त्वाची उपकरणं असतात. यामध्ये पहिलं उपकरण म्हणजे फ्लाइट डेटा रेकॉर्डर. हे उपकरण विमानाच्या तांत्रिक हालचालींची हे उपकरण नोंद ठेवतं, जसं की विमानाची गती, विमानाची उंची, विमानाची इंजिन स्थिती, तसेच पायलटने दिलेले कंट्रोल इनपुट्स आणि ऑटो पायलट चालू आहे की बंद आहे याबाबत रेकॉर्ड ठेवणं. थोडक्यात म्हणजे अपघाताच्या काही सेकंदाआधी विमानामध्ये नेमकं काय झालं होतं याचा अचूक डेटा यात साठवलेला असतो. यानंतर ब्लॅक बॉक्स मधलं दुसरं महत्त्वाचं उपकरण म्हणजे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर. हा भाग पायलटचा कॉकपिट मधील आवाज रेकॉर्ड करतो. त्यामध्ये पायलट आणि सहपायलट यांच्यातील संभाषण, एअर ट्रॅफिक कंट्रोल सोबतचा संवाद, अलाराम आणि चेतावणीचे आवाज, अपघाताआधीची गडबड, तणाव किंवा गोंधळ याची नोंद होते. आणि ही सगळी माहिती अपघाताच्या मानवी चुकांची शक्यता तपासायला फार महत्त्वाची असते. मात्र नागरी उड्डाण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार L3 कम्युनिकेशनद्वारे निर्मित डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर हा विमान अपघात तपास पथकाच्या फ्लाइट रेकॉर्डर प्रयोगशाळेत यशस्वीरित्या डाउनलोड करण्यात आला आहे. तर हनीवेलद्वारे निर्मित कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरची सविस्तर तांत्रिक तपासणी सुरू असून त्यातील डेटा प्राप्त करण्यासाठीही प्रयत्न केला जात आहे. तर अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स खराब झाल्याची बातमी माध्यमांमध्ये झळकल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी शंका उपस्थित करत, आम्ही या घटनेचा छडा लावल्याशिवाय आणि हा अपघात होता की घातपात याचं सत्य समोर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं म्हटलं आहे. तर रोहित पवारांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात आता मोठी खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि अमोल मिटकरी यांनी सुद्धा ब्लॅक बॉक्स बाबत शंका उपस्थित केल्या आहेत. तसेच ब्लॅक बॉक्स विश्लेषणासाठी परदेशातील प्रयोगशाळेत पाठवल्याच्या बातम्या आत्ताच का समोर येत आहेत, असाही आरोप रोहित पवार यांनी केला आहे. तर विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांचा मृत्यू हा अपघात नसून घातपात असल्याची जेव्हा चर्चा होते तेव्हा त्यात काही प्रमाणात तथ्य वाटतं असं विधान केलं आहे. पुढे वडेट्टीवार असंही म्हणालेत की ब्लॅक बॉक्स खराब झाला किंवा त्यातून काही माहिती प्राप्त होत नाही असं जेव्हा समोर येतं याचा अर्थ दाल में कुछ काला आहे. तर अजित पवारांचे समर्थक असणारे आमदार अमोल मिटकरी यांनीही ब्लॅक बॉक्स बाबत प्रश्न उपस्थित केला आहे. मिटकरी असं म्हणतात की ब्लॅक बॉक्स जळालेला असल्यानं डेटा रिकव्हर करायला अडचण येत आहे. मात्र आता ब्लॅक बॉक्स विदेशात रिकव्हर होणार असल्यानं लवकरच विमान अपघाताची खरी माहिती आपल्यासमोर येईल. त्यासाठी आम्ही वाट पाहू. पण तोपर्यंत विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज, पायलट साहिल मदन, पायलट यश, पायलट सुमित कपूर आणि पायलट सांबी फाटक हे घरून किती वाजता निघाले,
कोणत्या गाडीने ते निघाले, कोणत्या रस्त्यावर वाहतूक कोंडीत अडकले, त्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज आणि इतर सर्व माहिती महाराष्ट्राला सरकारनं सांगावी अशी विनंती अमोल मिटकरी यांनी केली आहे. दरम्यान नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने म्हणजे डीजीसीएने विमानाच्या उड्डाण योग्यतेची आणि ऑपरेशनल स्थितीची समांतर चौकशी सुरू केली आहे. या चौकशी अधिकाऱ्यांनी ऑपरेटिंग कंपनीकडून जप्त केलेल्या मोठ्या प्रमाणात कागदपत्राची तपासणी केली असल्याने चौकशीला आणखी 10 ते 15 दिवस लागू शकतात अशी देखील माहिती समोर आली आहे. एकूणच या सगळ्या प्रकरणात आता जळालेल्या ब्लॅक बॉक्स मधून माहिती समोर येईल का, आणि आली तर ती नेमकी काय माहिती समोर येणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान या सगळ्यावर तुम्हाला नक्की काय वाटतं हे कमेंट करून सांगा आणि आमच्या महाराष्ट्र कट्टा या युट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.